माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ निर्मलाताई राऊत, उपसरपंच श्री अनिल बबनराव राऊत, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे, उबाठाचे शहर प्रमुख रवींद्रगिरी, प्रदीप ढमाले, रमेश पानसरे, अधिकारी दरेकर साहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत।
गन्धावन्नोः अक्षतावन्नोः सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो का नवीन वस्तूमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्यांनी व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी दाखले मिळणारे, प्रत्येकाची घरपट्टी पाणीपट्टी व्यवस्थित भरणारे लोक. पण नवीन कार्यालयात उद्घाटन झाल्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन. आज या ठिकाणी ग्रामपंचायत बिलाडीचं मुख्य इमारतीमध्ये आज या ठिकाणी सर्व कारभार सुरू झालेला आहे. लोकार्पण सोहळा आपण त्याला म्हणू शकतो. मागील 10 वर्षापूर्वी या ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालेलं होतं, परंतु अद्यापही या ठिकाणी कारभार सुरू नव्हता. फर्निचर, काही कॅबिन्स या ठिकाणी करण्याच्या बाकी होत्या, परंतु आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं आणि आज या ठिकाणी छान अशा पद्धतीने सकाळपासून विधिवत पूजा करून या ठिकाणी सर्व कारभार या ठिकाणी सुरू होत आहे. खरंच खूप अभिमानाची गोष्ट आज या ठिकाणी होते आहे की आज नवीन इमारतीमध्ये कारभार सुरू होतो आहे. आणि जसं नवीन इमारतीमध्ये कारभार सुरू आहे तशाच नव्या जोमाने आम्ही सर्वजण या ठिकाणी कारभारामध्ये लक्ष घालून कारभार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी छान असा कारभार आजपासून सुरू होत आहे. उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. आज नवीन वास्तू पदार्पण करत आहे. त्यात सर्वप्रथम सर्व सदस्य आणि कर्मचारी सर्व सकाळपासून उपस्थित होते. सर्वांनी पूजेचं मान मिळवलेलं आहे आणि सर्वांनी ज्याच्या त्याच्या केबिनची पूजा झालेली आहे. सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक असतील, जन्ममृत्यूचे असतील, कार्यालयीन अधीक्षक आणि उषा सातपुते आणि समोर सटोबाईचं पण मंदिर आहे. त्या सटोबाईच्या मंदिराची पण विधिवत पूजा झालेली आहे आणि आजपासून नवीन वास्तूमध्ये नवीन कामाला सुरुवात होत आहे. अशी प्रार्थना करते की इथून पुढे बी सर्व कारभार सुरळीत व्हावा आणि कर्मचाऱ्यांकडून सर्वांना, ग्रामस्थांना योगाचं मोलाचं योगदान भेटावं अशी अपेक्षा करते. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन. सरपंचताई आणि उपसरपंच अनिल राऊत यांनी जे आज या ठिकाणी जी मुलाखत दिली ती खरोखर एकदम म्हणजे 100% बरोबर आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्या या ग्रामपंचायतच्या वास्तूचं कामकाजाचं नियोजन चालू होतं. ते नियोजन आज पूर्ण तत्वावर जात असताना आम्ही स्वतः ग्रामस्थांनी ही इमारत टोटल फिरून पाहिली. व्यवस्थित सरपंच, उपसरपंच, सदस्य, आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचं अगदी सुंदर प्रकारे असं त्यांच्यावाले कॅबिन तयार केले आणि खरोखर त्यांनी आता इथून पुढच्या काळामध्ये आजपासून ह्या गुन्हेवाडी गाव आणि परिसराचं लोकांचे, ग्रामस्थांचे प्रश्न अगदी तळमळीने सोडावे अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि ह्या कामामध्ये खरोखर सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी अत्यंत त्यांच्याला मोलाचा वाटा आहे. हा काम करण्यामध्ये अत्यंत सुरेख देखीव कामकाज आज या ठिकाणी झालेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने इथं या कार्यालयामध्ये इथून पुढच्या काळामध्ये कामकाज चालणार आहे. पुन्हा एकदा मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. चेक पुस्तक आणा नाही. एक चेक पुस्तक आणा.